नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सच्या प्रश्नावर आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली। मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करत शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली। आमदार दटके यांनी सभागृहात सांगितले की नागपूर शहरात अंदाजे 2000 मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले असून त्यापैकी फारच कमी टॉवर्स अधिकृत आहेत। अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून टॉवर्स उभारले जात असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच या अनधिकृत टॉवर्समुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला। या प्रकरणाची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात उत्तर देताना राज्यात काही ठिकाणी अनधिकृत मोबाईल टॉवर्स असल्याचे मान्य केले। तसेच या संदर्भात राज्य सरकार 90 दिवसांच्या आत मोबाईल टॉवर्स बाबत स्पष्ट आणि सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। लक्षवेधी क्रमांक 2 माननीय अध्यक्ष महोदय, हा इल्लीगल मोबाईल टावरचा विषय आहे। नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते, आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावर हे इल्लीगल आहेत। त्या पडक्या इमारतींवर, इल्लीगल इमारतींवर, ज्याला बिल्डिंग परमिट नाही, ज्याचा बिल्डिंग सँक्शन नाहीत, असे 95% टावर इल्लीगल आहेत। ज्या बिल्डिंगची बिल्डिंग स्टेबिलिटी नाही अशा याच्यावर बिनधास्त, कोणाच्याही परवानग्या नाही, काही कोणाला सोयीसुद्धा नाही आणि ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला। त्या म्हणजे कर घ्यायची तो करही बंद करून टाकला। जवळपास 20-20, 22-22, 23-23 मीटर उंच टावर आहेत। काही टावर तर रस्त्याच्या दुभाजकामध्ये आहे। हे फोटो आहेत सर माझ्याकडे, हे रस्त्याच्या मध्ये टावर लावले। माननीय अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे म्हणतो की स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घ्या, NOC घ्या, महाहरकत प्रमाणपत्र घ्या, रहिवासी बिल्डिंग मधलं 70% लोकांचं, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय याच्या 100 मीटर परिसरात कुठलेही टावर नको। पण माननीय अध्यक्ष महोदय, निराशाजनक आपल्या उत्तरात म्हटलंय की सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती करता सूचना अशी आहे की कुठल्याही टावर मालमत्तेला ती किती इल्लीगल असेल तरी हात लावू नये, कुठली शास्ती वसूल करू नये, कुठला दंड वसूल करू नये। हे फार दुर्दैव आहे। महाराष्ट्र सारख्या राज्यात जिथे मोठी क्रांती होते तिथे मोबाईल टावर्सची कुठली पॉलिसी नाही आणि यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा महसूल बुडतोय माननीय अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना एक 5-6 स्पेसिफिक प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदय कृपया त्यावर बोलतील अशी माझी विनंती आहे। पहिला विषय, नागपूर शहरातील सर्व मोबाईल टावरचे आपण कधीतरी सर्वेक्षण केलं आहे का? केलं नसेल तर ते आपण करणार आहोत का? परवानगी नसलेल्या अनधिकृत बिल्डिंग टावर्स, जिथे परवानगी नसलेले टावर आहेत किंवा परवानगी नसलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जे मोबाईल टावर आहे अशा बिल्डिंगवर आपण कारवाई करणार आहोत का? नंबर 2, सर्व टावर्स, जी अनधिकृत टावर्सची यादी आहे किंवा ज्या अनधिकृत बिल्डिंगवर टावर्स उभे झाले आहे त्याची यादी आपण महाराष्ट्राच्या किंवा मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत का? नंबर 4, नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या टावर्सवर आपण साधा वर्षाचा कर नाही भरला तर 2% शास्ती लावतो। आपण यांनी 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले, यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? मोबाईल टावर्स उभे करण्याचे शासनाचे निर्णय, धोरण आपण पुढच्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राकरता याचं काही धोरण ठरवणार आहोत का? आणि विना परवानगी उभे केलेले टावर्स, ज्या इल्लीगल बिल्डिंग, आपण एखाद्या सामान्य माणसानी 2 मीटर जास्त घर बांधलं किंवा आपण इल्लीगल घर बांधलं, इल्लीगल म्हणतो त्याला आपण 53-54चा नोटीस देतो, स्लम मध्ये आपण आपला कोणता तरी झेडचा नोटीस देतो आणि 24 तासात घर पाडतो आणि 20-20 वर्ष टावर इल्लीगल उभे आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही। आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले अशा अधिकाऱ्यांवर, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का? माननीय उपाध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जो टावरच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे लक्षवेधीच्या मार्फत, खरं तर या गोष्टी आपल्याला देखील माहिती आहेत। आमच्या मतदारसंघामध्ये देखील अशा पद्धतीने टॉवर उभे राहिलेले आहेत। परंतु केंद्र शासनाचा जो ॲक्ट आहे, केंद्र शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार IT प्रधान सचिवांनी जे एक पत्र काढले त्याच्यामध्ये असं म्हटलं की याच्यावरचा कुठचाही कर लावू नये आणि मालमत्ता कर, शास्ती, दंड व व्याज आकारण्याच्या सर्व नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात अशा पद्धतीचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। मोबाईल टॉवरच्या स्थापनेचे काम थांबवणे, टॉवर साहित्य उपकरणे जप्त करणे, त्याच्यामध्ये अटॅचमेंट आणणे, महावितरणमार्फत वीज पुरवठा खंडित करणे हे न करण्याचे निर्देश या पत्रांद्वारे प्रधान सचिव IT यांनी दिलेले आहेत।
परंतु याच्यामध्ये एक पुढचं वाक्य असं लिहिलेलं आहे ज्याच्यामधनं आपण या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं की या कारवाई जर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये प्रधान सचिव ITची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि प्रधान सचिव ITची परवानगी घेतली तर आपण ह्या कारवाया करू शकतो असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील हे टॉवर जर उभे असतील तर काय करायचं, तर हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील टॉवर जर उभे असतील तर तसा अहवाल आपण IT प्रधान सचिवांना जर दिला तर त्याच्यातनं देखील मार्ग निघू शकतो. आणि सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की आपल्या राज्यामध्ये टॉवर पॉलिसी नाही आहे, तर IT प्रधान सचिवांना एका बैठकीचं आयोजन करायला सांगण्यात येईल आणि त्याच्यामध्ये भविष्यात आपण IT पॉलिसी कशी करू शकतो, टॉवर पॉलिसी कशी करू शकतो याबाबत सर्वंकष विचार करून त्याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील. प्रवीण दटके. नाही अध्यक्ष महोदय, मी केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे. केंद्राच्या पॉलिसीत हे पत्र IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे, जे पत्र माझ्याकडे पण आहे ते IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय उपाध्यक्ष महोदय, मी केंद्राची पॉलिसी वाचली आहे. केंद्राच्या पॉलिसीमध्ये टावर करता काय परमिशन घ्यायची आहे स्पष्ट लिहिलं आहे. कुठल्या तरी मोबाईल कंपन्यांना वाचवण्याकरता माझा आरोप आहे, सर्व मोबाईल कंपन्यांचे इल्लीगल टावर वाचवण्याकरता IT सचिवांनी कोणाच्या तरी दबावात असं पत्र काढलं आहे. माझी मान्य मंत्र्यांना, माझी मान्य सामंत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून मान्य उपाध्यक्ष महोदय की आपण केंद्राची IT पॉलिसी मागवावी, त्यात कुठल्या नियमाअंतर्गत टावर उभं करतात ते बघावे. आणि असं कसं पत्र IT सचिवांनी काढलं की पॉलिसीच्या व्यतिरिक्त जाऊन आपण जर पत्र काढतो आहे याचा अर्थ आपण महाराष्ट्र सरकारला आपण फसवतो आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्यांना आपण फसवतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे पत्राची पण आपण चौकशी करावी. जी वस्तुस्थिती मांडली याच्यामध्ये मी नाकारत नाही. नागपूरमध्ये 862 टॉवर्स असून त्याच्यामधले 431 टॉवर्स हे नोंदणीकृत आहेत आणि 431 टॉवर्स हे अनधिकृतरित्या आढळून आलेले आहे, तसं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिकेच्या या म्हणण्यानुसार ज्यावेळी पोर्टलवर आपण हे बघितलं काही परमिशन महानगरपालिकेनं नाकारल्या तर त्याच्यामध्ये अभिमत परवानगी, ज्याला आपण डीम्ड परमिशन म्हणतो, अशा परमिशननं त्यांना परमिशन मिळालेले आहेत. हे देखील वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या लक्षवेधीच्या निमित्तानं निदान महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल, हे देखील निर्देश दिले जातील. परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं हा जो कळीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीनं सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल. आपल्या परिसरातील मोबाईल टॉवर अधिकृत आहे की नाही याबाबत आम्हाला माहिती सांगा. आपण पाहत आहात महालाईव्ह न्यूज. महेश शिंपी यांची माहिती.